साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामधील रत्नागिरी येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले दीपक घाटे यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सचिव सतीश माळगे म्हणाले, आज या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या दारामध्ये मी सतीश माळगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिव कोल्हापूर यांच्या वतीने या ठिकाणी जे समाज कल्याणचे जिल्हाधिकारी दीपक घाटे यांनी जो भ्रष्टाचार कोल्हापूरमध्ये केलेला आहे याच्या विरोधामध्ये अहवाल जो प्राप्त झालेला आहे सीओना, त्या अहवालानुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा। मागासवर्गीयांचा निधी हडप केलेला आहे, विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीमध्ये निधी हडप केलेला आहे, म्हणून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषद दारामध्ये अमरण उपोषण करत आहोत। गेले आम्ही 15 दिवसांमध्ये शिवसाहेबांना निवेदन दिलं होतं। हा भ्रष्टाचारी अधिकारी सोलापूरमध्ये यांनी जिथे भ्रष्टाचार केला, मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भ्रष्टाचार केला, त्या ठिकाणी त्यांना SITची चौकशी झाली आणि 3 महिन्याची जेल मिळाली। त्याच्यानंतर यांनी सांगलीमध्ये बदली झाली आणि सांगलीमध्ये सुद्धा इस्लामपूर या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागांमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला, तिथं काही लाखांचा त्यांनी भ्रष्टाचार केला। पुन्हा त्यांनी कोल्हापूर सारख्या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि या ठिकाणी मागासवर्गीयांच्या दलित वस्तीमध्ये LED पोल आणि लाईट्स बसवण्यात येतात, त्या निधीमध्ये त्यांनी जवळजवळ 50 ते 25 लाखाचा या ठिकाणी भ्रष्टाचार करून या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केला आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर अहवाल जो आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी अहवाल दिला, पण अद्याप या 4 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी त्यांच्यावरती दीपक घाटेवरती सीओनी केली नाही। म्हणून या ठिकाणी आज आम्हाला अमरण उपोषण करावं लागते, कारण कायदा या ठिकाणी त्यांना कायद्याची कुठल्याही सुव्यवस्थेची भीती इथल्या अधिकाऱ्यांना राहिली नाही, म्हणून त्यांना जागेवर आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण आज करतोय। या ठिकाणी योग्य ती कारवाई सीओनी केली पाहिजे, अन्यथा आयुक्तांच्या समोर आम्ही अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत। या उपोषणाला नितीन कांबळे, अनिल नलवडे, बाळासो कांबळे, विक्रम कांबळे, संबोधी कांबळे, सतीश जाधव आदी कार्यकर्ते पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।